नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज कंपनी अंकेक्षण या प्रकरणात अंकेक्षकाचे अधिकार कलम 143 कंपनी कायदा 2013 काय आहेत हे आपण बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मागील व्याख्यानाचा आढावा घेताना मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अंकेक्षकाचा मोबदला कलम 142, अंकेक्षकाची पदव्युत्पत्ती कलम 140 आणि अंकेक्षकाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अंकेक्षकाच्या अंगी आवश्यक असणारे गुण इत्यादींचा आपण अभ्यास केला। विद्यार्थी मित्रांनो, आपण आज बघणार आहोत अंकेक्षकाचे अधिकार कलम 143। भारतीय कंपनी कायदा 2013च्या कलम 143 नुसार कंपनी हिशोब तपासणीला अनेक अधिकार देण्यात आले। हिशोब तपासणीला म्हणजेच अंकेक्षकाला आपली कर्तव्ये व जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडता याव्यात म्हणून कंपनी कायद्याने काही अधिकार त्याला दिले आहेत। कंपनी कायद्याच्या कलम 143 नुसार हिशोब तपासणी म्हणजेच अंकेक्षकाला पुढील अधिकार मिळतात। पहिला अधिकार आहे जमा खर्चाची पुस्तके पाहण्याचा अधिकार। विद्यार्थी मित्रांनो, भारतीय कंपनी कायद्यानुसार हिशोब तपासणीला कंपनीच्या सर्व हिशोबांची पुस्तके, वह्या, खाती, पावत्या, दस्तऐवज, करार इत्यादी पाहण्याचा व तपासण्याचा अधिकार असतो। हिशोब तपासणीस व्यवसायाच्या कामकाजाच्या वेळात कोणतीही पूर्वसूचना न देता कंपनीच्या कार्यालयात जाऊन हिशोबाची व जमा खर्चांची पुस्तके तपासू शकतो। हिशोबाची पुस्तके यामध्ये केवळ जमा खर्चाची पुस्तके यांचाच समावेश नसून व्यवसायाच्या जमा खर्चाशी संबंधित सर्व कागदपत्र, वह्या, करार, इतिवृत्ते, सांख्यिकीय माहिती, पत्रव्यवहार इत्यादी सर्व बाबींचा त्यात समावेश होतो। थोडक्यात कंपनीची हिशोब पुस्तके आपल्या ताब्यात घेऊन त्याची तपासणी करण्याचा अधिकार अंकेक्षकास आहे। नंबर 2, माहिती व स्पष्टीकरण मिळवण्याचा अधिकार। हिशोब तपासणीबाबत आवश्यक असलेली माहिती, खुलासा व स्पष्टीकरण कंपनीच्या संचालक मंडळाकडून किंवा संबंधित अधिकाऱ्याकडून मागण्याचा हक्क हिशोब तपासणीसला आहे। कंपनीकडून कोणतीही माहिती, खुलासा व स्पष्टीकरण मिळवणे आवश्यक आहे ही हिशोब तपासणीच्या कार्यावरून हिशोब तपासणीस निश्चित करीत असतो। जर कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून आवश्यक ती माहिती, स्पष्टीकरण व खुलासा मिळाला नाही तर तो आपला अहवालात त्याबाबतचा उल्लेख करू शकतो। अशा हिशोब तपासणीच्या अहवालात सदोष अहवाल असे म्हणतात। नंबर 3, विवरणपत्रे मिळवण्याचा अधिकार। कंपनीच्या हिशोब तपासणी करताना हिशोब तपासणीचाच कंपनीच्या ताळेबंदात व नफा तोटा पत्रकात दर्शवलेल्या बाबींच्या संदर्भात आवश्यक ती विवरणे कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून मिळवण्याचा अधिकार आहे। या विवरणामध्ये कंपनीची कागदपत्रे, करारपत्रक, दस्तऐवज यांचा समावेश असतो। नंबर 4, सर्वसाधारण सभेची सूचना मिळवण्याचा अधिकार। कंपनी कायद्याच्या कलम 231 नुसार सर्वसाधारण सभेविषयी जी सूचना, कार्यक्रम पत्रिका, अहवाल व माहिती कंपनीच्या सभासदास पाठवली जाते त्या सभेची सूचना, कार्यक्रम पत्रिका, अहवाल व माहिती हिशोब तपासणीला मिळवण्याचा अधिकार आहे, ज्यामुळे त्याला वार्षिक सभेत कोणते कामकाज होणार आहे याची माहिती कळते। नंबर 5, सर्वसाधारण सभेत उपस्थित राहण्याचा अधिकार। कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित राहण्याचा हिशोब तपासणीसला अधिकार आहे। या सभेत हिशोब तपासणी विषयीच्या मुद्द्यांची चर्चा होत असेल तर त्यात भाग घेण्याचा अधिकार त्याला आहे। साधारणपणे वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्वच प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास तो बांधील नसतो। तो फक्त हिशोब तपासणी संबंधी प्रश्नांची उत्तरे सभासदांना देत असतो। परंतु त्याचबरोबर सभेमध्ये कंपनीच्या जमा खर्चांसंबंधी संचालक चुकीची माहिती सभासदांना देत असतील तर त्या संबंधी खरी व सत्य माहिती तो सभेमध्ये सभासदांना देऊ शकतो, कारण भागधारकांचा प्रतिनिधी या नात्याने तो कार्य करत असतो। नंबर 6, कंपनीच्या शाखा तपासण्याचा अधिकार। एखाद्या कंपनीच्या अनेक शाखा असतील तर त्या सर्व शाखांच्या हिशोबांची पुस्तके, पावत्या, जमा खर्च, करारपत्रके, कागदपत्रे, दस्तऐवज इत्यादी तपासण्याचा त्याला अधिकार आहे। व्यवसायाच्या कामकाजाच्या वेळेत केव्हाही पूर्वसूचना न देता तो शाखा कार्यालयात जाऊन हिशोब पुस्तके, जमा खर्च पुस्तके व इतर दस्तऐवज आपल्या ताब्यात घेऊन त्याची तपासणी करू शकतो। नंबर 7,
मोबदला मिळवण्याचा अधिकार. हिशोब तपासणीचे काम पूर्ण झाल्यानंतर हिशोब तपासणीच्या कामाचा निश्चित केलेला मोबदला कंपनीकडे मागण्याचा त्याला पूर्ण अधिकार आहे. जर वार्षिक फीच्या स्वरूपात त्याला मोबदला ठरला असेल आणि जर मुदतीपूर्वी त्याला काढून टाकले असेल तर ठरवलेला पूर्ण मोबदला मिळवण्याचा त्याला अधिकार आहे. नंबर 8, चुकीच्या विधानाची दुरुस्ती करण्याचा अधिकार. अंकेक्षकाचे काम पूर्ण झाल्यानंतर अंतिम लेखे, ताळेबंद व कायद्यानुसार त्यासोबत जोडलेल्या तक्त्यात योग्य व खरी माहिती आहे की नाही याबाबत उल्लेख आपल्या अहवालात करावा लागतो. जमा खर्चांची पद्धत योग्य, परिपूर्ण नाही असे वाटत असेल तर तसा उल्लेख त्याला अंकेक्षण अहवालात करता येतो. संचालकाने प्रमंडळाच्या जमा खर्चाबाबत चुकीची विधाने वार्षिक सर्वसाधारण सभेत केली तर त्या दुरुस्ती करण्याचा अधिकार त्याला आहे. त्याने आपल्या अहवालातून एखाद्या कायद्याने बंधनकारक असलेली माहिती वगळली परंतु त्याबाबतचा उल्लेख वार्षिक सर्वसाधारण सभेत केला तरी त्याची जबाबदारीतून मुक्तता होत नाही. नंबर 9, सभासदांना अहवाल सादर करण्याचा अधिकार. हिशोब तपासणीने म्हणजेच अंकेक्षकाने अंकेक्षण केलेल्या कंपनीच्या आर्थिक व्यवहारांसंबंधी, हिशोब तपासणी पुस्तकासंबंधी, जमा खर्चांसंबंधी, ताळेबंद, नफा तोटा पत्रक व कायद्यानुसार त्यासोबत असलेल्या तक्त्यात सत्य व योग्य माहिती दिलेली आहे किंवा नाही यासंबंधी आपला अहवाल तयार करून तो सभासदांना सादर केला पाहिजे. अहवाल सादर करणे हा हिशोब तपासणीचा अधिकार आहे तसेच ते त्याचे कर्तव्यही आहे. नंबर 10, वार्षिक पत्रके तयार करून घेण्याचा अधिकार. आर्थिक वर्षाच्या शेवटी कंपनीची वार्षिक पत्रके उदाहरणार्थ तेरीज पत्रक, व्यापारी पत्रक, नफा तोटा पत्रक व ताळेबंद इत्यादी तयार करण्याची जबाबदारी संचालकाची असते. जर संचालकांनी सादर केलेली वार्षिक पत्रके योग्य स्वरूपात व नियमानुसार नसतील तर हिशोब तपासणीस ती पुन्हा तयार करण्यास सांगून शकतो किंवा ती दुरुस्त करण्यासही सांगू शकतो. वार्षिक पत्रके तयार करणे हे हिशोब तपासणीचे काम नाही परंतु त्याची तपासणी करणे व त्यात योग्य ती दुरुस्ती करून घेणे हे त्याचे काम आहे. नंबर 11, तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेण्याचा अधिकार. अंकेक्षक हा जमा खर्चातील तज्ज्ञ असतो परंतु तो सर्वच क्षेत्रात तज्ज्ञ असतो असे नाही. म्हणून हिशोब तपासणी म्हणजेच अंकेक्षक हा सर्व क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा जाणकार असतो असे समजण्यास येत नाही. म्हणून तो आवश्यकता भासल्यास आपल्या कार्यामध्ये इतर क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊ शकतो. उदाहरणार्थ वकील, इंजिनियर्स, बँकर, सर्वेक्षण अधिकारी इत्यादी. नंबर 12, उद्देशपत्रक व अहवाल तपासण्याचा अधिकार. अंकेक्षकास आपला हिशोब तपासणीच्या कार्यामध्ये वेळोवेळी आवश्यकता भासल्यास कंपनीचे घटनापत्रक, नियमावली व उद्देशपत्रकांची तपासणी करू शकतो. त्यामुळे त्याला कंपनीचे कार्यक्षेत्र, व्याप्ती, व्यवस्थापन व उद्देश याची माहिती मिळते व तो आपले कार्य चांगल्या प्रकारे करू शकतो. म्हणून त्याला कंपनीचे घटनापत्रक, नियमावली व माहिती पत्रक तपासण्याचा अधिकार दिलेला आहे. नंबर 13, नुकसान भरपाई वसूल करण्याचा अधिकार. हिशोब तपासणीचे कार्य करताना हिशोब तपासणीचा काही दोष नसताना कंपनीने त्याच्यावर दिवाणी किंवा फौजदारी दावा दाखल केला परंतु न्यायालयाने जर त्याच्या बाजूने निकाल दिला असेल तर त्या दाव्यासंदर्भात त्याला जर काही नुकसान भरपाई द्यावी लागली तर त्याची भरपाई तो कंपनीकडून करून घेऊ शकतो. परंतु हिशोब तपासणीने आपले कार्य प्रामाणिकपणे व दक्षतेने केले आहे असे सिद्ध झाले पाहिजे. नंबर 14, अहवालावर सही करण्याचा अधिकार. कंपनी कायद्यातील कलम 140 नुसार हिशोब तपासणीने आपले अहवाल तयार केल्यानंतर त्यावर सही करण्याचा, त्यासोबत जोडलेली विविध पत्रके, वार्षिक लेखे सही करून प्रमाणित करण्याचा अधिकार हिशोब तपासणीचा आहे. कंपनीची कागदपत्रे व अहवाल हिशोब तपासणीने प्रमाणित केले पाहिजे. त्यासाठी त्यावर त्याला सही करावी लागते. या प्रमाणित कागदपत्रांच्या संपूर्ण सत्यतेबाबत हिशोब तपासणीस जबाबदार धरला जातो. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने कलम 143 नुसार कंपनी अंकेक्षकाचे हे अधिकार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आज स्वाध्यायात तुम्हाला जो काही प्रश्न आहे तो प्रश्न आहे अंकेक्षकाचे अधिकार सविस्तरपणे स्पष्ट करा. अंकेक्षकाचे जे काही आपण 14 वेगवेगळे अधिकार बघितले आणि हे आपल्याला स्पष्ट इथे लिहायचे आहेत आणि त्याचं आपल्याला चांगल्या पद्धतीने स्पष्टीकरणही द्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो,
आजच्या या ज्या लेक्चरमध्ये तुम्हाला जर काही शंका असतील त्या शंका तुम्ही माझ्या ईमेल ॲड्रेसवर विचारू शकता. माझा ईमेल ॲड्रेस आहे ganeshpatil@ktzmcollege.ac.in. थँक्यू व्हेरी मच.